रामराम. मी विजय गुंडेकर कवी. माझे 2 पुस्तक प्रकाशित असून हिंगोलीतील रहिवासी आहे. प्रथमतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे विशेष करून आभार व्यक्त करतो. यात प्रामुख्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही मराठी भाषेसाठी प्रयत्न केले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी जो GR काढला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. आणि मराठी भाषेचं एक सांगण्याचं मतलब म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यापाड्यात वाड्या तांड्यात मराठी भाषा ही वापरल्या जाते. मराठी भाषेत जो जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, त्याला जगात दुसरीकडे तोडच नाही. आणि विशेष सांगायचं मतलब म्हणजे आपल्या हिंगोलीसारख्या ठिकाणाहूनही अनेक नवतरुण उच्च पदव्या घेण्यासाठी विदेशात जात असतात, परंतु ती त्यांची जी मातृभाषा आहे मराठी, या मराठी भाषेचा ते आवर्जून तिथं वापर करतात, रोज दैनंदिन याच्यामध्ये उल्लेख करतात. याचा मतलब असा आहे की मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातसुद्धा मराठी भाषेला हे वापरल्या जातो, त्याचा बोलीभाषेत वापर केला जातो. सांगायचा मतलब म्हणजे आता दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हिंगोली इथूनही अनेक जण जात असतात. त्याचबरोबर माझ्यासोबतच कलानंद जाधव ज्येष्ठ साहित्यिक होतं, तसेच प्राध्यापक सुपारी सर, प्राध्यापक सावंत सर, हे सुद्धा आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीला यावेळेस जात आहे.